नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा भेटणार आहे, याची एक्झॅक्ट डेट काय आहे, कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत व किती रुपये भेटणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, राज्य शासनाने सुरू केलेली जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत व ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, अशा प्रत्येक महिन्याला तिच्या खात्यात 1500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. आतापर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत व ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, अशा महिलांना या योजनेचे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे. आता जो मिळणारा हप्ता आहे तो म्हणजे तिसरा हप्ता. ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीयेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने या योजनेची 31 सप्टेंबर पर्यंत तारीख वाढवून दिलेली आहे. तरी ज्या माता भगिनींनी फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांनी या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. परंतु आता हे फॉर्म कुठेही ऑनलाईन भरता येणार नाहीत. पहिलं काय केलं तर राज्य शासनानं की या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 11 ठिकाणी नेमून दिलेली होती, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरू शकत होता. परंतु आता इथून पुढे तुम्हाला या योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर तो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. तो ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे तर आपल्या गावच्या अंगणवाडीत तुम्हाला जायचं आहे आणि अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. असा ऑफलाईन अर्ज करूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. बघा, तुम्ही आताही फॉर्म भरला तरी तुम्हाला मागील 3 हप्ते म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याची एकूण रक्कम 4500 रुपये एवढी रक्कम तुम्हाला भेटू शकते. तर आताही फॉर्म भरला तरी तुम्हाला सर्व पैसे भेटणार आहेत, त्यामुळे काळजी करायची काही हरकत नाही. जर तुम्हाला सविस्तर सांगायचं झालं तर या योजनेचे पहिले 2 हप्ते एकाच वेळी देण्यात आले होते. तरी बऱ्याच महिलांना 3000 ही रक्कम प्राप्त झालेली आहे. जेव्हा ही योजना सुरू झाली होती त्यावेळी या योजनेची अंतिम तारीख आहे ती 31 जुलै ही होती. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म सबमिट केले होते व ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला व दुसरा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये त्या महिलांच्या खात्यावर 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान देण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाने या योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख परत एकदा वाढवून ती 31 ऑगस्ट पर्यंत केली होती. त्यानंतरही काही महिलांचे फॉर्म राहिल्यामुळे राज्य शासनाने ही तारीख आता 31 सप्टेंबर एवढी केलेली आहे. तरी ज्या महिलांनी फॉर्म भरायचे अद्यापही राहिले आहेत त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो येणारा तिसरा हप्ता आहे तो कोणत्या महिलांना भेटणार आहे, त्याची रक्कम काय असणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. की ज्या महिलांनी फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे व अद्याप ज्या महिलांनी काही रक्कम आतापर्यंत भेटली नाहीये अशा महिलांना आता जी मिळणारी रक्कम असेल, जो हप्ता असेल तो असेल 4500 रुपयांचा. व ज्या महिलांना याच्या अगोदर 2 हप्ते एकत्रितपणे जे भेटलेले आहेत 3000 रुपये, अशा महिलांना आता जो येणारा हप्ता असेल तिसरा हप्ता त्यात त्यांना 1500 एवढी रक्कम भेटणार आहे. आणि या तिसऱ्या हप्त्याची रक्कम आहे ती तुम्हाला त्याची जी डेट आहे ती 31 सप्टेंबरच्या अगोदर ती तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. जर ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत त्या महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहेत. महिलांनी पुढील हप्त्यात सर्व रक्कम त्यांना भेटणार आहे, त्यामुळे माता भगिनींनी कुठलीही चिंता करायची नाहीये. तर तुम्हाला एक्झॅक्ट डेट कळाली आहे. 29 सप्टेंबर ही तिसऱ्या हप्त्याची तारीख आहे. त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. तर हाच होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.